90% लोक उपवासामध्ये ही चूक करतात आणि त्यामुळे त्यांना कदाचित मोठा आजार होऊ शकतो. उपवास म्हटलं की साबुदाणा खाणं, तळलेले पदार्थ खाणं, केळीचे वेफर्स खाणं किंवा बटाट्याचे वेफर्स खाणं, आपण हे वर्ष करत आलेलो आहे. परंतु मी असं म्हटलं की हे सर चूक आहे, तर तुम्ही माझा विश्वास ठेवाल. नमस्कार, मी डॉक्टर दर्शना खाडे आणि प्राणायाम आयुर्वेद आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. उपवासाचा धार्मिक अर्थ जर आपण बघितला तर त्यामध्ये अन्नत्याग करून आपलं मन आणि आत्म्याचा संयम राखला जातो. थोडक्यात आपण देवाच्या जवळ जातो किंवा देवाच्या सानिध्यामध्ये आपण जातो. याला सेल्फ कंट्रोल किंवा सेल्फ रिलायझेशन असे म्हणतात. उपवासाला आयुर्वेदशास्त्रामध्ये लंघन असे म्हणतात. आता लंघनाचा थोडक्यात अर्थ काय, तर लाघव करणं लंघनम, म्हणजे जे शरीरामध्ये हलकेपणा आणतं किंवा उत्साह निर्माण करतं त्याला लंघन असे म्हणतात. लंघनाचा फायदा कसा होतो, तर आपण जे 7 दिवस कंटिन्यू आहार घेतो त्यामध्ये आपण तळलेले पदार्थ खातो, बाहेरचे पदार्थ खातो, गोड पदार्थ खातो किंवा शरीराला बाधाकारक सुद्धा पदार्थ आपण सेवन करतो. आता ह्या आहाराचं आपण जर कंटिन्यू 7 दिवस सेवन केल्यामुळे काय होतं की ते शरीरामध्ये पचत नाही, ते आपल्या आतड्यांना चिपकून बसतात. त्यामुळे आपल्या शरीरामध्ये आमविष किंवा टॉक्झिन तयार होतात. थोडक्यात आपल्या शरीरामध्ये अनडायजेस्टेड मटेरियल असं तयार होतं. आता जे आपण लंघन करतो तेव्हा हे सगळं आपल्या शरीरामधून बाहेर निघून आपल्या शरीरामध्ये हलकेपणा आणतं किंवा आपल्या शरीरामध्ये उत्साह निर्माण करतं किंवा आपल्या शरीराला हेल्दी बनवतं. त्यामुळे आपण आठवड्यामधून किंवा 2 आठवड्यातून आपण एकदा तरी लंघन केलंच पाहिजे. मेटाबॉलिक डिसऑर्डरमध्ये त्याची चिकित्सा करणं किंवा त्याला रोखणं किंवा प्रिव्हेंट करणं यासाठी लंघन आपण हे केलं पाहिजे. किंबहुना लंघन हे वन ऑफ द बेस्ट असं मीडियम किंवा माध्यम आहे. आता यामध्ये कोणते आजार येतात, त्यामध्ये ओबेसिटी आलं, स्थूलता आली, पीसीओडी आलं किंवा इन्सुलिन रेजिस्टन्स आलं किंवा डायबिटीज आलं किंवा आमवात किंवा वातरते यासारखे आजार आले, यामध्ये आपण लंघन केलं पाहिजे. यामुळे लंघन सर्वांनीच केलं पाहिजे का, तर असं नाहीये. सरसकट लंघन कोणीच नाही केलं पाहिजे. लंघनात सुद्धा काही नियम आहेत. लंघन हे 2 प्रकारे केलं जातं. ते म्हणजे अनशन रूपी लंघन आणि दुसरं म्हणजे लघु आहार रूपी लंघन. अनशन रूपी लंघन म्हणजे काय, की ज्यामध्ये आपण दिवसभर काहीच खात नाही, थोडक्यात निरंकारी असं आपण उपवास किंवा लंघन करतो. आता हे कोणी केलं पाहिजे, तर हे जे व्यक्ती ज्याचं बल चांगलं आहे किंवा ज्याला कफाचे आजार असतात अशा व्यक्तीने हे अनशन रूपी लंघन केलं पाहिजे. लघु आहार रूपी लंघन मध्ये काय होतं की आपण लघु सुपच्य असा आपण आहार घेतो. आता श्रावण महिना चालू होणार, त्यामुळे सर्वांचे उपवास असतीलच. तर सर्वात पहिलं म्हणजे आपण श्रावण महिन्यामध्ये साबुदाणा खाणं, तळलेले पदार्थ खाणं आपण हे नक्कीच टाळलं पाहिजे. यामध्ये आपण काय सेवन केलं पाहिजे, तर राजगिराचा लाडू, फ्रुट्स किंवा फळ, दूध आणि सर्वोत्तम म्हणजे पाणी, आपण या 4 गोष्टींचं सेवन नक्कीच केलं पाहिजे. आता मी इथे फ्रुट्स म्हटलेलं आहे, फ्रूट ज्यूस नाही. उपवासामध्ये फ्रूट ज्यूस पिणं हे आपल्या शरीराला बाधाकारक आहे. फ्रूट ज्यूस हे पचायला जड असतं, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये ते अग्निमांद्य किंवा इंडायजेशन निर्माण करू शकतं. त्यामुळे उपवासामध्ये फ्रूट ज्यूस प्यायचा नाही, तर आपण फळ खाल्लं पाहिजे. आणि हे तुम्ही असं नाही की तुम्ही एकाही बसलं की खूप जास्त खायचं, तर आपण हे ठराविक काळामध्ये आपण दिवसामध्ये आपण हे खाल्लं पाहिजे. आणि जेव्हा आपण रात्री उपवास सोडू तेव्हा आपण हलके आहार सोडून उपवास सोडला पाहिजे. असं नाही की आपण उपवास सोडतोय आणि खूप वेळेचा आपण उपाशी भुकेला आहोत तर आपण भरपूर अन्न खाल्लं पाहिजे. असं न करता आपण थोडा हलका आहार घेतला पाहिजे आणि हा आहार आपण आपल्या पोटाच्या अर्धा भाग किंवा तृतीयांश भागापर्यंत आपण हे जेवण केलं पाहिजे. ते म्हणतात ना, थेंबे थेंबे तळे साचे, त्याप्रमाणे आपण दर उपवासाला साबुदाणा खात गेलो किंवा जड पदार्थ किंवा तळलेले पदार्थ खात गेलो तर तर त्यामुळे आपल्याला शरीरामध्ये मोठा आजार होऊ शकतो. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओ लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही उपवासाला काय खाता. आणि जर तुम्हाला अशीच माहितीपूर्ण व्हिडिओ बघायची असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. प्राकृतिक आणि सुरक्षित आहार अपनावा आणि स्वास्थ्य मिळवा. धन्यवाद.